मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर आजचा दिवस हा नुसता कार्यक्रमापुरता नाही, पण मराठी माणसाने एक सण म्हणून साजरा करायला हवा, हा आग्रह ज्यांनी धरला आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा भव्य दिव्य सोहळा इथं घडतोय ते मराठी हृदय सम्राट असं म्हणायला हरकत नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आपल्याला कायम कुणीतरी जाग करण्याची गरज वाटत असते आणि ज्यांनी आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज भाषण करणार नाही आहे, कारण माझं भाषण गुढीपाडव्याला 30 तारखेला इथे आहेच. त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी 30 तारखेला म्हणेन. पण आज मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केला होता, पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो. आणि 2008 साली याची सुरुवात आपण केली, याच शिवतीर्थावरती इथेच सुरुवात केली होती. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. यावेळेला मला परत कोणीतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे, म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्यासमोर करतोय. सर्व लोक इथे मराठी भाषेच्या प्रेमाखातर इकडे आज आलेले आहेत. आज आशाताई आल्या आहेत, त्यांना बरं नसताना देखील त्या आज आल्या आहेत. इतर सर्व माझे पत्रकार मित्र, इतर सर्वच जे तुम्हाला आता काही नावं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहेत. पण यातला सगळ्यात महत्त्वाचं खास करून मी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला निश्चित सांगेन की इथे सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह पडलं असेल. हे सर्वजण मराठी कविता म्हणणार आहेत आज तुमच्यासमोर, आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर साहेब काय करणार आहेत. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, मी त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे भाषा, मातृभाषा, राज्यभाषा आणि भाषा या विषयावरचं मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं. आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्त्वाची असते, ही भाषा कशी टिकवली पाहिजे, कशा प्रकारे टिकवली पाहिजे, यावरचं एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं. आणि मी जावेद साहेबांना विनंती केली की म्हटलं सोनारांनी का टोचावे लागतात, आमच्याकडे ॲटनबरोनी दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला, नाही तर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते. आम्हाला माहिती होते, पण या सगळ्या याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहतं. आणि ही मराठी भाषा, ही अभिजात भाषा, ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे, मराठी माणसं, मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले, परंतु एक बाहेरचा माणूस येऊन, बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो, आणि तो ही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस. मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला आज ते सांगणार आहेत. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आशाताईंचा मला फोन आला, मला म्हणाल्या, फार सुंदर वाक्य बोलल्या त्या, सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज, मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलंय की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फूल कसं वेचायचं, कसं निवडायचं. मला इतक्या कविता माहिती आहेत, इतकी गाणी गायली आहेत मी आजपर्यंत, की याच्यानंतर म्हणे मी एखादी कविता कशी काय म्हणायची, काय करायचं. म्हटलं तुम्ही तिथे या तर. आज इथे अनेक जण, जसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेतनं आलेत, ते सोनालीजी इथे आल्या, त्या हैदराबादमध्ये होत्या, त्या आज तिथून तिथे आल्यात त्यांचं काम असताना. अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमाखातर इकडे आलेत. आणि आपले संपादक आहेत इथे, विजय दर्डा साहेब आहेत, त्याच्यानंतर तुमचे राजू खांडेकर आहेत, पराग करंदीकर साहेब आहेत, अनेक लोक आले इथे, नागराज मंजुळे आहेत, महेश मांजरेकर आहेत.
मला असं वाटतं मी थोडा 1 मिनिट जर उलटा झालो तर मी सगळ्यांची पटकन नावं घेऊ शकीन. पण ही सगळीच मंडळी एका मराठी भाषेच्या प्रेमाखातर आज इकडे आलेली आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. मी अगदी थोडक्यात आटपणार आहे कारण वेळेचं बंधन आहे. प्रत्येकाला कविता म्हणायची आहे, प्रत्येकाला सांगायचं. आशुतोष गोवारीकर इकडे आलेत, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, सगळं त्या लग्नामध्ये ते अडकलेले आहेत. पण ते मराठी भाषा या गोष्टीसाठी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तर त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर ते कामाला लागतील. ही भाषा टिकवणं, या भाषेसाठी आजपर्यंत पक्ष म्हणून मी, माझे सर्व सहकारी, अनेक याच्यासाठी आंदोलनं झाली, अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या, केल्याही अनेक गोष्टी. ते अर्थात त्या काही गोष्टी सांगायचं हे व्यासपीठ नव्हे, पण भाषा ही खूप महत्त्वाची आहे, कविता ही खूप महत्त्वाची आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवी. या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत, भाषा बदलते, कविता बदलते. मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडनं तरी की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती, चिवताई चिवताई दार उघड. आठवतं ना? ती बदलली आता. असं म्हणतात की कावळा येतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी येत. कविता बदलली आता, काय करणार त्याला आपण. आत्ताच्या काळातली चिवताई आहे ती. त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या, परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे खरं तर मला सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते, पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणायच्या भानगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते जास्ती करून ऐकावं असं वाटतं. आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत. मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात. कोण कोण राहिलेत आता? अशोक सराफ साहेब राहिले माझे, त्यांना पद्मश्री मिळाली आहे. डायलॉग खूप बोललेत, कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत. माझ्याकडे ते मगापासून एक तास तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलंयस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे. अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे, मी कशी कविता म्हणणार आहे, काय म्हणणार आहे. परंतु मला असं वाटतं की ही सगळी लोक, ज्यांच्याकडे लोक अगदी ज्यांना आयडॉल म्हणून बघतात, अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल. याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे. मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत, समोर आपल्यासमोर ठेवलेली आहेत. सगळे मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन, मुलींना घेऊन इथे प्रदर्शनाला पण येतील अशी एक आशा अपेक्षा ठेवतो. आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, त्यांचेही आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूळ विषय राहिला. मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल. ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं, काय म्हणायचं मला कल्पना नाही. आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे रितेश देशमुख येतील. वेषांतर करून आलेले आहेत, ते शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत. थोड्या वेळात इथे विकी कौशल येतील. म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरेकर इकडे बसलेले आहेत, एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत, आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता थोड्या वेळातच इकडे येणार आहेत. आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय. ऐकलं असेल तर आनंदच आहे. पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं ते लिहित असताना, ते महाराजांविषयी बोलताना, महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. आणि ती कविता आहे, त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू. मी आपल्यासमोर सादर करतो की कोण तू रे कोण तू, कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू, जानकीचे अश्रू तू की उकळता लाव्हाच तू, खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू, वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू, भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू, मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू, अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू, कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू, वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू, शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू, की सतीचे वाण तू व मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू, कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू, चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू, द्रौपदीची हाक तू प्रलयंकराचा धाक तू, गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. धन्यवाद. मी सन्माननीय नितीन सरदेसाई सरांना विनंती करतो की त्यांनी रितेशजी देशमुख यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजूया. रितेशजी देशमुख यांचा सन्मान करतील नितीन सरदेसाई सर. आपल्या या मंचावरती फार मनापासून स्वागत. ज्या मान्यवर सन्माननीय राजसाहेब, आशाताई, जावेद साहेब आणि इतर सर्व आदरणीय मान्यवर, ॲक्च्युली जेव्हा साहेबांनी मला फोन केला आणि आग्रह केला, ते आग्रह होता की ऑर्डर होती तेच कळलं नाही, पण हक्काची ऑर्डर होती एवढं मात्र नक्की. आणि साहेब म्हणाले माझी इच्छा आहे की तुम्ही कविता म्हणावा, आणि मी म्हटलं मी, आणि साहेब खतखन हसले. मी 2-3 लिहून आणल्या, कारण मला माहीत नाही. मी साहेबांना विचारलं मी कुठली म्हणू, ते म्हणाले तुम्हाला आवडेल ती म्हणा. म्हणून मी 2-3 लिहून आणल्या. म्हटलं याच्यातली दुसऱ्या कोणी म्हटली तर माझा नंबर लागावा. मी एवढ्या मंचावर कविता कधीच वाचली नाही. खरं तर मी कविताच कधी वाचली नाही. कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे. जेव्हा भारताचं आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी. पहिल्यांदा वाचतोय, चुकलं वाकलं झोळीत टाका. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रणाची नौबत आता धडधडते. सह्यागिरीतील वनराजांनो, या कुहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे. एक हिमालय राखावयास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलविते. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले. काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे, कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे. कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे.
पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहील रण हे धगधगते. राहील रण हे धगधगते. वा. मला वाटते साहेब मी बरोबरच बोललो असेल. नागराज पुढच्या वेळी नक्की तयारी करून खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू. लक्ष्मण सर, तुम्ही आत्ता म्हणालात ना मी याआधी कविता कधी वाचलेली नाहीये. मगाशी पराग सर पण असंच म्हणाले. सर, आपल्याकडे काय होतं माहिती का, आपण कवितेला एकदम डायरेक्ट फक्त बालभारतीच्या पुस्तकामध्ये आणि संदर्भाचंही स्पष्टीकरणापुरतंच ठेवतो ना, ती तिथनं बाहेरच पडत नाही. पण तुम्हाला एक गंमत सांगते. आमचा वैभव जोशी फार मोठा कवी, तो एक फार छान किस्सा सांगतो की आपल्या सगळ्यांच्या रोजच्या बोलीमध्ये कविता कशी बसली आहे. हां, म्हणजे एखादी बाई दुसऱ्या बाईला सकाळी अशा चिळोप्याच्या गप्पा मारायला जेव्हा फोन करते आणि ती तिला म्हणत असते, तुझं काय बाई, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. हां, जनरल वाक्य आहे. पण हे वाक्य खरं तर एक कविता आहे. माहिती आहे का, कशी सांगू का, ही शार्दूल विक्रीडित नावाच्या वृत्तातली कविता आहे. बघा, तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे जायचं आहे. इतकी कविता आपल्या सगळ्यांच्या बायकांना बरं जमतं. साहेबांचा फोन आल्यापासून मी 4 दिवस भाषाच विसरलात की काय लिहून कविता काढतोय, वाचतोय, लिहून काढतोय. बायकांना त्याची गरज नाही वाटत मला वाटते. पण साहेबांचा फोन आल्यावर आमच्या सारख्यांना नक्कीच गरज वाटते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इतकी छान कविता इथं सादर केल्याबद्दल मनापासून आभार. आणि पुढच्या मान्यवरांना मी इथे आमंत्रित करते. यानंतर आपल्या पुढे कविता सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक आणि अभिनेते माननीय श्री महेश मांजरेकर सर. ज्यांच्याकडे पाहिल्यावर मला कायम हेच म्हणावंसं वाटतं, ओळखलत का सर मला, कधीतरी सिनेमात काम द्या आणि फक्त लढ म्हणा. हे बघ संकर्षण, हां सर. तू नाटककार झालास, तसे धडे माझ्याकडेच घेतलेस एवढं लक्षात ठेव. मान्य आहे सर. एकतर हा आहे म्हणून आम्हाला कॉम्प्लेक्स आलं. इतक्या कविता म्हणत असतो ना आणि त्यात काही कार्यक्रमही करतो तो. मला माझा आणि कवितेचा फार संबंध नाही, फक्त लहानपणी खूप वेळा कविता कविता म्हणायचो, कारण माझ्या मोठ्या बहिणीचं नाव कविता होतं. आणि राजसाहेब म्हणाले कविता म्हणायची आहे म्हणून कोण नाही म्हणतो. हिंदीत म्हणतात ना, मरता क्या न करता. असं ते मी आपला एक प्रयत्न करतो. स्पृहाने जे एक नाव घेतलं, वैभव जोशी, खूप गुणी कवी आहे. त्यांची कविता आहे, अभिजात भाषा ही मोहर लखलखली, लाखो करोडो हृदयातून झगमगली. अभिमानाची फुंकर पडता ठिणगी धगधगली. पायवाट ही ध्येय जिद्दीने चाले क्षितिजाकडे, मराठी पाऊल पडते पुढे. हजार वळणे हजार वेशी, झेंडा फडके देश विदेशी. सीमोल्लंघन करण्याची ही परिसीमा झाली. माय मराठी वाजत गाजत दिल्लीला आली. 10 दिशांतून महाराष्ट्राचे दुमदुमले चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. यात एक काहीतरी एक टंग ट्विस्टर आहे, अडकलो तर सांभाळून घ्या. मरगळलेली कात टाकुनी, शाई वाहे रक्तामधुनी. सालनकृत देखणी कधीही भाषा रणरागिणी. सळसळणाऱ्या समशेरी सम सळसळती लेखणी. आज तिच्या या एल्गाराचा स्वर गगनाला भिडे, मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद. पण आता इथे आलोच आहे तर मला एक खूप लाईन आहे, ती मला म्हणावीशी वाटते. ती म्हणतो आणि माझी कविता संपवतो. झटकून टाक ती राख, नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात, जागू दे आज भवानी माता. ओ राजे जीर जीर, ओ राजे हो जी जी. धन्यवाद. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक आणि त्याचबरोबर एक कवी म्हणून सुद्धा त्यांचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा अत्यंत गाजलेला कविता संग्रह ज्यांच्या लेखणीतून साकारलाय ते माननीय श्री नागराज मंजुळे यांना.
नमस्कार. आणि आनंद वाटतो आहे की आपण आपल्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलो आहे. पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट नाही मला वाटतं. तर तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानानं बोलली पाहिजे. आणि परवा पुण्यात एका कार्यक्रमात आम्हाला सूत्रसंचालकानं महेश सर होते, सगळे होते. त्यांनी विचारलं की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी? तर मला जरा चिंता वाटली, हसू आलं की भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावतोय. खूप मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली. आणि भाषा टिकेल का नाही हा एक प्रश्न असतो. मराठीची पडझड होते असं वाटत राहतं. भाषा संपण्याचं जे काही कारणं असतात, जगभरातली एखादी भाषा कुठलीही संपली असेल तर भाषा जन्माची आणि भाषेच्या मृत्यूची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते. म्हणजे माणूस, एखादा जीव एका दिवशी जन्मतो, एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरून जातो. पण भाषा जन्मायला पण मला वाटतं 500,000 वर्ष लागत असतील आणि मरायला पण प्रदीर्घ काळ लागतो. एकदाच जर आपली 10 करोड माणसं मारून टाकली तर मराठी लगेच मरेल. पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जिवंत आहे तर भाषा जगते. पण भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो. भाषा बेइज्जत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होती. आणि आपली मराठी बेइज्जत होती ह्याची चिंता मला खूपदा वाटत राहते की मराठी बोलायला लाज वाटते. मध्ये मध्ये इंग्लिश बोललं की वाटतं लय भारी काहीतरी, म्हणजे मोराला पिसारा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तोरा असतो. इंग्लिश बोलला तर बाबा आपण भारी आहे असं वाटत राहतं. तर मला तर खूप काळजी वाटते की आपण अभिमानानं बोललं पाहिजे. मोबाईल फोन केला की मला वाटतं सगळेजण ऐकत असू. फोन लागला नाही, आउट ऑफ रीच असेल तर ते फोन ज्यानं कोणी मराठीत डब केले ते खूप फनी आहे. आणि पडझड कशी होते त्याचं एक ते उदाहरण आहे. तर फोन नाही लागला तर ते बाई तिकडून म्हणते की आपण ज्यांना फोन करत आहात, आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे असं बोलते. आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे. त्यात उद्गार पण नाही, प्रश्न पण नाही. पण इथं काय नसलं तरी ते असं त्याचा उच्चार मराठी माणसाला असं कळतं की आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी बोलत आहे ते आपल्यालाच विचारते. तर ते तर कोणाशी तरी बोलत आहे. ते हिंदीतून डायरेक्ट कोणीतरी केलं आहे. तर आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी तरी बोलत आहेत असं पाहिजे ते. पण आपण ऐकतो, आपल्याला बी काय वाटत नाही विशेष. आपल्याला मराठी माणसाला सवय, आपल्याला हिंदीत चालतं. उद्या आम्ही सगळ्यांनी हिंदी पिक्चर केलं तरी तुम्ही बघणार, मराठी नाही केलं तरी काय फरक पडणार नाही. त्यामुळं सगळी दिग्गज मंडळी आहेत म्हणून चिंता व्यक्त केली आणि आनंद वाटतो आहे. खूप कविता आहेत ज्या वाचू वाटतात इतक्या मोठमोठ्या लोकांच्या. पण माझ्या एक आवडती कवी आहे आणि आवडतं कवी अरुण कोलवडकरांची एक कविता आहे. मजनू एका वाळवंटाकडे गेला. मजनू एका वाळवंटाकडे गेला. मजनू एका डोंगराकडे गेला. मजनू एका खजुराच्या झाडाकडे गेला. मजनू एका हरणाच्या कळपाकडे गेला. मजनू त्यांच्या मुख्य काळविटणीला भेटला. मजनू काही कबुतरांना भेटला आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून आणली. आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून आणली. सगळ्यांनी त्याला थोडी थोडी लैला दिली. कुणी मुठभर, कुणी चार दोन कणच फक्त आपापल्या ताकदीप्रमाणे. तरी त्याची झोळी रिकामीच राहिली. काही दिवस मजनू भल्या पहाटे उठून रोज नेमानं अगदी फाटकी चाळण घेऊन एका नदीकडे जायचा आणि अंधाड पडेस्तोवर छाननी करायचा घसरत्या वाळूची, वाहत्या पाण्याची. लैलेचे 2 कण तरी चमकदार आपल्याला मिळतील या आशेनं. मजनूच्या केसात एका चिमणीनं खोपा केला. एका तिरसट पुरुषाकडून लॅम आणि ए ही 2च धुळाक्षरं तो शिकला. आणि नस्तलिक लिपीत ती 2 अक्षरं तो बोटानं वाळूत किंवा हवेतल्या हवेत पुन्हा पुन्हा गिरवायचा. ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळुवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा. ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळुवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा. तो दगड मजनूला शिकवायचा झोपेतल्या झोपेत लैलो उपनिषद. लैलेला लैलेनं भागा किंवा लैलेला लैलेनं गुन्हा. उत्तर मिळतं एकच, लैला. लैलेतून लैला काढून घेतली तर शिल्लक राहते लैला. आणि लैला ही एकच संख्या अशी आहे की जी मजनू अशीही लिहिता येते. तो दगड मजनूला आश्वासन द्यायचा आणि म्हणायचा भेटेल, तुला लैला भेटेल, पण केव्हा? लैलेकडे जेव्हा तू पाठ फिरवशील तेव्हा.
एक म्हातारा विंचू तिथं जवळपास एका दुसऱ्या दगडाखाली राहायचा, उपास तापास करायचा आणि ईश्वर चिंतनात सर्व काळ मग्न असायचा. त्याला खूप दया यायची मजनूची. आणि एक दिवस त्यानं जी काही थोडी बहुत लैला गुंजभर होती नव्हती त्याच्या नांगीत, ती सगळीच्या सगळी देऊन टाकली एका फटक्यात मजनूला. आणि आभार मानायला सुद्धा तिथं न रेंगाळता तो तीर्थयात्रेला निघून गेला. आयुष्यातले उरलेले 4 दिवस आता परमेश्वराच्या सानिध्यात घालावेत म्हणून. मजनूला दुःख झालं डोंगरा एवढं, मजनूला दुःख झालं तुफान अगदी, मजनूला दुःख झालं धो धो धो. त्यात वाहून गेले किती वृक्ष, किती उंट, किती घोडे, किती खानदानं, किती डेरे. मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरबिया. आणि त्यातून कालवे काढले किती कवींनी, किती दास्तानजींनी, कित्येक पटकथा लेखकांनी. लैलेला भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला, म्हणजे समोरच येऊन उभी राहिली त्याच्या, तीही त्यालाच भेटायला येत होती. तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड, बाहेर हो, बाजूला हो. लैला तिथंच उभी राहिली, खाली मान घालून जागच्या जागी. तेव्हा तिला वळसा घालून मजनू पुढे निघून गेला, लैलेच्या नावाचा जप करीत लैलेला भेटायला. धन्यवाद. क्या बात है, वा. मी पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देते की आज 27 फेब्रुवारीपासून ते 2 मार्चपर्यंत इथे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. अतिशय भव्य असं हे पुस्तक प्रदर्शन आहे. आपण सगळ्यांनी आपापल्या घरच्यांसोबत या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि जास्तीत जास्त मराठी पुस्तकांची खरेदी करावी. नक्कीच. अजूनही अनेक मान्यवरांच्या तोंडून आपल्याला वेगवेगळ्या कविता ऐकायच्या आहेत. मी पुढचं नाव शर्वरी वाघ यांचं घेतो. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि आपण एक कविता सादर करावी. शर्वरी वाघ, ज्यांना आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून पाहतोय आणि खूप चाहते त्यांचे आहेत. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूया. शर्वरी वाघ यांना विनंती की आपण कविता सादर करावी. नमस्कार. व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवरांना सादर प्रणाम. आज मराठी भाषा दिन, आपल्या मायबोलीचा गौरव करण्याचा दिवस. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृती, इतिहास आणि अस्मितेची ओळख आहे. आज जी मी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे, त्यामागची माझी छोटीशी भावना सांगते. मी लहानाची मोठी शिवाजी पार्कमध्ये झाली. माझ्या दोन्ही आज्या या देखील शिवाजी पार्कला राहिल्या. या ठिकाणी त्यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी जुडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आज इथे पैठणीच्या विणकामाचे प्रदर्शन देखील होत आहे. पैठणी ही आपल्या मराठी बांधवांची आणि भगिनींची शान आहे. या दोन्ही गोष्टींचा मेळ अशी आजची माझी कविता आहे. सादर करते प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंगतीचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले.
आहेपणी मरण आले, माझ्या आजीचे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून, मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात, काळपटाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात, काळपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौघड्यानो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. धन्यवाद. थँक्यू सो मच. वा, खूप वा. मनापासून आभार. धन्यवाद शर्वरी. आणि यानंतर इथं कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे अतिशय लाडके दिग्दर्शक माननीय श्री आशुतोष गोवारीकर सर यांना. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आशाताई, जावेद साहब, राजसाहेब आणि सगळ्यांनाच नमस्कार. इथे समोर बरेच दिग्गज बसलेले आहेत, तुम्हालाही आणि जे साहित्यप्रेमी आहेत त्या सगळ्यांनाही नमस्कार. मला जेव्हा राजसाहेबांनी फोन केला आणि सांगितलं की कविता सादर करायला ये, माझा पहिला प्रश्न हा होता की किती मिनिटं मिळणार आहेत. तर म्हटलं किती पाहिजेत. म्हटलं मला 10 तरी लागतील, कारण कवितेचा या विश्वाचा व्याप खूप मोठा आहे. तर मला दिले. एक गोष्ट मला फक्त इथे म्हणायची कविता सादर करण्याच्या आधी, कविता नाही पण एक माझं जे भाष्य आहे की अभिजात पुस्तक प्रदर्शन हे मला खूप गरजेचं वाटतं. कारण ऑफकोर्स आपल्याला स्वाईप तर केलंच पाहिजे, पण स्वाईप करता करता आपण खरी पुस्तकं पण चालली पाहिजेत. पुस्तकांचा वास पण आपण घेतला पाहिजे, पानांचा. आणि त्यासाठी मी राजसाहेबांना अगदी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे की त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि नव्या जनरेशनला ही पुस्तकं वाचण्याचा एक सवय लागावी असा तो एक अटेम्प्ट आहे. बरं, भाषा म्हणजे निरंतर वाहणारी नदी, सगळं काही पोटात घेऊन खळखळ वाहणारी, मोक्यांना बोलतं नि थांबलेल्यांना चालतं करणारी. त्या नदीच्या काठावर एका पायरीवर मी बसलोय. ती संथ वातेच आहे, तिचं कसं लक्ष असणार. पण आज तिचा गौरव दिन आहे, तिला शुभेच्छा द्यायला आलोय, तिच्या पायावर माथा टेकायला आलोय. माये ओ माये, झोपलीस की काय. छे, तू झोपलीस तर आमचं काय व्हायचं. सडा सारवणं, दळण कांडण, स्वयंपाक पाणी, धुणी भांडी, जेवणे खावणे, उष्टे खरकटे करून उरलेले 4 घास पोटात ढकलल्यावर ओसरीत आई घडीभर कलंडते. तशी कलंडली असशील, थकली असशील ना ग. मी तुझं लेकरू. सर्वप्रथम माझ्या जिभेला तुझ्या शब्दांचे घोस लागले. क ख ग घ ची बाबा गाडी घेऊन मी चालायला शिकलो. अ आ ई ची पैंजणं माझ्या दुडू दुडू पायात छुमछुमली. अडगुलं मडगुलं पासून ते भजन कीर्तन, ओवी, आरती, अभंग, गोंधळ, पोवाडा, गवळणी, लावणी ऐकताना श्रीमंत झाले माझे कान. लाळेत भिजलेल्या माझ्या बोबड्या शब्दांचं कौतुक झालं. मी बोलूच लागलो. बाहेर जाताना येतो म्हणायचं, नि फुटलेल्या बांगडीला बांगडी वाढली म्हणायचा रिवाज मला कळू लागला. नि मी मराठी झालो. जगण्याला नाद देणारी तू नदी, शतकांचे सूर्य उगवले मावळले, तू वाहतेच आहेस. माये तुझ्या काठावर लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरीचे 2 दीपस्तंभ तेवत आहेत. 2000 वर्षापूर्वी हाल नावाच्या राजाने खेडोपाडी फिरून सर्वसामान्य लोकांकडून कविता गोळा केल्या. त्या लोककवींना मानधन दिले आणि त्या कविता स्वतःच्या नावावर न छापता राजा हाल स्वतः संकलकच राहिला. केवढी ही नैतिकता.
त्या संकलित केलेल्या कविता म्हणजे गाथा सप्तशती. बस इथेच तू 2000 वर्ष प्राचीन ठरतेस. आईची जन्मतारीख माहीत नसेल तर चालते, पण जन्म दिलेल्या आईला विसरणं हा कृतज्ञपणाच, जो आजकाल आम्ही करू लागलोय. अरे हो, विसरलोच. मी आज का बरं आलोय तुझ्या काठावर? वाटलं तुझा गौरव करावा, तुझं अभिनंदन करावं. पण कसं करणार तुझं अभिनंदन? झाडाची फुलं तोडून त्याच झाडाला वाहण्यात कसलं आलंय शहाणपण? गंगेचं पाणी गंगेलाच कसं अर्पण करावं? म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी मराठमोळ्या कणगीतून घेऊन आलोय मुठभर कविता, ज्या कविता वाढलेल्या आहेत तुझ्याच पाण्यावर, आणि एक एक कवितेचा दिवा तुझ्या प्रवाहात सोडीन म्हणतोय. अमृतातही पैजा जिंकून मराठीचा बोलू कौतुके सांगणाऱ्या ज्ञानेश्वरापासून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, जनाबाई, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, चोखा मेळा अशा संतांनी तुझा मळा फुलवला. संस्कृत भाषेच्या दराऱ्यातही आमचे संत एकनाथ ठणकावून विचारत होते, संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली? राज रोज तुझा टिळा कपाळी लावून मिरवताना आम्ही धन्य होतो. माईबाई, मी सोडलेले कवितेचे दिवे तूच पुढे पुढे नेतेस. प्रकाश हलतोय तेव्हा केशवसुतांचा विशाल दृष्टिकोन बोलतोय. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाही आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेची पतित की जे अखडती प्रदेश साकल्याचा. खादाडसे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कृपातील मी नच मंडूक. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला सहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. बासी मर्ढेकरांनी तर मराठी कवितेचे भावविश्वच हादरून टाकले. मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, पाच इथल्या पाच फिरंगी, सहस्र जमल्या लक्ष कोटीही, अब्ज अब्ज निगर्वी मुंग्या, अनंत अगणित साऱ्या जमल्या. किती वारोळी, किती लफंग्या, या नच मुंग्या हीच माणसं. या महानगरीय गोंगाटात बालकवींचा निसर्ग मात्र आल्हाददायक बनून आला. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातुनी अडवी तडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकोडणी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. कायम आभाळासारखे भरून येणारे पोएट बोरकर, त्यांचे शब्द तर ओले चिंब होऊन थिरकणारे आहेत. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती कदंब निंब. घना मनातून टाळ मृदंग, तनूत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जहाल देशभक्ती त्यांच्या शब्दात उतरली. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामह शशोयुता वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. हे अधम्म रक्तरंजिते सुमन पूजिते, श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रे. रूढ अर्थाने निरक्षर पण जगण्याची सजग शहाणी शब्दाशब्दात पेरणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकांवर. मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदान. मन जयहरी जयहरी याचं न्यार रे तंतर,
अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. बरं, हा दिवा जरा अवखळ आहे, हास्य पेरणार आहे, प्रेमाचा गुलकंद वाटणार आहे, कृतक कवितेची टर उडवणार आहे. अर्थात झेंडूची फुले उधळणारे केशव कुमार. गाडीतून जाई मुंबईला नवीन जोडपे, बोगदा तो आला गुडुप्प अंधार, घाबरली बाला, घट्ट मिठी मारे आणि शेजाऱ्याला. त्यांच्या चोरट्या प्रेमाचा पत्ता कोणाला नव्हता. एका पोरट्याने केला साऱ्या जगात बोबाटा. जिन्यावर अंधारात घाईने ती आत गेली, केस चुंबायला गेलो आले गंगावन हाती. माये, तुला वाहण्यासाठी आणलेल्या मुठीतल्या कविता सरत आल्यात, पण साठा अजून एक ओळीनंही हल्ला नाहीये. मर्यादा कवितांची नाही आहे, माझ्या मुठीची आहे. शांताबाई शेळकेंनी रंगवलेला मराठमोळा प्रतिभाव अस्सल आणि जरतारी आहे. उभ्या चढाचा अवघड घाट, घाटाला पायऱ्या 360, वळत चालली वाकडी वाट, डचमळ डचमळ करतय पाणी, दुडीची खेप मी नेऊ कशी, भरल्या बाजारी मी जाऊ कशी. मोत्यांची चुंबळ सोन्याचा माठ, भरलंय पाणी काठोकाठ, अवती भवती गर्दी दाट, मी तर गर्दी भ्यायले पुरती, जपून मला मी ठेवू कशी, भरल्या बाजारी जाऊ कशी. दुर्बोध ठरवूनही कवी ग्रेसांच्या कवितेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखांच्या मंद सुराने. माये, आता हा दिवा दाहक आणि सर्वांग पेटलेला आहे आणि पेटवणार आहे. विद्रोहाचा एल्गार करणारे नामदेव ढसाळ स्वातंत्र्य दिनाला संशयास्पद महाकाय भगोष्ट संबोधतात, तर स्वातंत्र्य कुणागाडवीचं नाव आहे असा अंतर्मुख करणारे सवाल करतात. मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे, ये व माझा स्वीकार कर. हादरवून टाकणारा हा विद्रोह कवितेला आणि भाषेलाही समृद्ध करणार आहे. बघ आता हा दिवा रानगंधाचा, रानातल्या कवितेचा, अर्थात रानकवी ना. दो महानोर. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. परंपरा पचवून नवता मांडणारा प्रयोगशील कवी म्हणजे अरुण कोल्हटकर. बाईंचं 28 युगांचं एकटेपण या कवीला सखोल अडकलंय. कोणीतरी रडतंय मगापासून, कोणीतरी रडत होतं रात्रभर, कोणीतरी रडत बसलंय युगानुयुग. तूच का ग? पण तू का रडतेस अशी अविरत? रडायला काय झालं तुला? कोण म्हणालं का काही? कुणी मारलं का? कुठं दुखतंय का? खुपतंय का कुठं काही? तू का रडते आहेस एकटीच इथं या अरण्यात बसून? की तूच हे अरण्य आहेस रडणारं? कवी किती द्रष्ट असतो, त्याने कधीतरी लावलेला दिवा पुन्हा पुन्हा प्रकाश देत असतो. बिंदा करंदीकरांच्या या कवितेतला दिवा आजही किती जिवंत आहे. ते तुमच्या तोंडावर थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडावर थुंकलात. ते तुमच्या तोंडात थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडात थुंकलात. ते पुन्हा थुंकले, तुम्ही पुन्हा थुंकलात. ते तुम्ही ते थुंकीच थुंकी. सारांश, थुंकी थुंकीत थुंकली. अगा महाभागानो, त्या पिगदाणीला काय वाटेल? वर्तमानाची जर का गोष्ट निघाली तर रात्र संपेल पण पहाट होणार नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं म्हणणारे मंगेश पाडगावकर एका बिचाऱ्या प्रेमाळूचे अर्जव मांडताना धमाल करतात. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. प्रयत्न मनापासून आहेत, मग किमान एकतरी मिळावी. स्वप्नात तसे खूप भेटतात, कधीतरी खरी मिळावी.
हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी. गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हासरी मिळावी. चंद्रा इतकी सुंदर नकोच, फक्त जरा लाजरी मिळावी. मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. मायबाई कविता कुठलीही असू देत, तिच्यात असते जगण्यातली ओल. आपण त्याला प्रेम म्हणतो. हा प्रेमाचा दिवा शेवटचा म्हणजे भैरवी प्रेमाची. कवी कुसुमाग्रज ज्यांनी सांगितले की माणसाच्या संस्कृतीचा सारांश हा जगण्यात झिरपलेला प्रेमांश. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती गाडून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. ओ नदी माये तुझ्यासारखी भाषा आहे. आता माझी निघण्याची वेळ झाली. कवितेची गाठ जरा सैल झाली. तुझ्या काठावर प्यायलो मराठीचं गोड पाणी. मनामध्ये लख झाली मराठीची शब्द लेणी. धन्यवाद. या माझ्या कल्पनेला शब्द दिलेत मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार दासू वैद्यजी यांनी. थँक्यू. धन्यवाद आशू सर. इतकं अप्रतिम भाष्य, मराठी कवितेचा समग्र प्रवास आपण आत्ता इथं मांडलात. मी यानंतर मंचावर यायची विनंती करते आपल्या सगळ्यांचे अतिशय लाडके, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री अशोक सराफ यांना. त्यांना विनंती की त्यांनी इथे त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. तोंडातून आवाज फुटतो की नाही पाहिला आधी. मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो. आज मला इथं बोलवलं, मला राजसाहेबांचा फोन आला. ते आम्ही अभिजात भाषा दिन साजरा करतोय, तर त्यावेळेला तुम्हाला यायचं आहे. आणि हो म्हटलं काय ठीक आहे ना, कधी आहे, आता आहे. पण मग त्यात तुम्हाला कविता म्हणायची आहे. इथं मी पहिला हादरलो. कविता म्हणायची नाही. मग काय म्हटलं, काय माहिती आहे का, माझं ना सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून मला वेळ काढून येणं जरा कठीण वाटते, कारण बाकी सगळं थांबलं आहे. परत एपिसोड पण जायचं आहे, तर मला वेळ मिळणार नाही. असं मी येऊन सांगू का, विचारू का त्यांना? नको. तुम्ही बिलकुल येऊ नका, कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं. मला वाटतं तुमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. शेवटी मी कसं तरी त्यांना मनवलं, मला यायलाच पाहिजे होतो. राजसाहेबांनी बोलवलं म्हटलं मी नाही म्हणणं शक्य होणारच नाही असं ना. आणि मी आलो. आता कविता म्हणणं हा खरं म्हणजे माझा धर्म नाही आहे.
आम्ही डायलॉग बोलतो. आता ते डायलॉग थोडे म्युझिकल होत असतील, पण त्याला कविता नाही म्हणता येणार. पण ते आम्ही करू शकतो, पण बाकी नाही करता येत दुसरं काही. पण तरी ते म्हटलं बघूया काय काय होतं, बघूया पुढे जाऊया. तेव्हा मला एक कविता सापडली जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फार जवळची वाटेल. अर्थात ती मलाही फार तशी जवळची वाटते. आपल्या हे आपण इथे जे लोक बसलात त्याच्यातले एक सोडून किंवा दोन सोडून एक माणूस तरी तसा असेल असं मला वाटतं त्या कवितेमध्ये. तर मी तुम्हाला ती म्हणून दाखवतो. चुकेल, कधी कधी बोलताना फापलेल, फारसं मनावर घेऊ नका. मी बोलत राहीन, तुम्ही ऐकत राहा. विदूषकी हा माझा धंदा आहे ना, रिलेटेड आहे ना माझ्याशी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंदा आहे. धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही. तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही. व्यवसाय, हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो, प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो. संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो. संस्कृतच्या तासाला विदूषकी प्रथम शिकलो, तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो. माफ करा, विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. शरीराची करू शकतो वेलांटी, अशी माझी वळणदार कोलांटी. फिरी फिरी हसतो मी, ठपकल मारून बसतो मी. पोळीसारखी माझी टोपी खातो, जागा असून चक्क गाढ झोपी जातो. डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी, सबबी सारखीच चालते ती अजून लंगडी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. सर्कस असो, नाटक असो, सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो, मला आत जावंच लागतं. कंत्राटानं मला शोधावंच लागतं. लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं. विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं. नसली जरी माझी इच्छा, धंदा माझा सोडत नाही पिच्छा. असा हा ताप आहे, पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे. चार चौकात घरातून मी बसलो आहे, नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो. माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो. लोकांनाही माझी चटक लागली आहे. मी येताच इतर विषय वगळतात. माझे किस्से, माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या चघळतात. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंद आहे. विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो, त्यातले महत्त्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो. एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं, तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असतं. मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो. स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो. टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझ्या हसू आहे, तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे. आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यावर नजर ठेवून असतात, ते फारसे वाढू शकत नाहीत. त्यांच्या कलेला फटाका फुसका ठरतो. बंदुकीचा बार ते काढू शकत नाहीत. तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो. माझी नजर असते, टाळ्यांकडे माझी नजर असते, हे न बोलताही त्यांना इथं कळतं. अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात. लोकांना अनावर हसू येतं, टाळ्यांचा पाऊस पडू लागतो. जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिलीचा टाळी दिली असणार. विधी लकीत कोण आणि कसं पुसणार? कारण विदूषकी हा अखेर माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख अगदी बंद आहे.
ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं, म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली. तुम्हाला आवडलेलं असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. गेली जवळपास 30-40 वर्ष किंवा खरं तर त्याहीपेक्षा जास्त जी व्यक्ती आपल्याला त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या कौशल्यातून, त्यांच्या रंगमंचाच्या वावरातून आणि सिनेमाच्या पडद्यावरून फक्त आणि फक्त हसवत आली आणि कधी मध्येच हलकेच रडवत आली, माननीय महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि यानंतर मी मंचावर इथं आमंत्रित करते अभिजात मराठी भाषा समितीचे जे अध्यक्ष होते, गेली अनेक वर्ष आपल्या जवळपास 29 कादंबऱ्यांमधून ते मराठी साहित्य विश्वामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी हा विषय लावून धरला होता त्या रंगनाथ पाठारे सरांना मी इथे आदरपूर्वक आमंत्रित करते. नमस्कार. खरं मी इथं कविता सादर करावी अशी काही कल्पना नव्हती. एक 10 मिनटापूर्वी मला हर्षल देशपांडेंनी सांगितलं तुम्हाला चालेल का कविता सादर करायला, तर म्हटलं ते जास्ती सोयीचं ना, कारण मी काही भाषण करणारा माणूस नाही, लिहिणारा माणूस आहे. आजच्या या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठीपणाचं काही वैशिष्ट्य सांगणारी अशा काही ओळी मी आपल्या समोर सादर करतो. त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी, कवी म्हणून ते गोविंदाग्रजचं नाव त्यांनी घेतलेलं होतं. हे आपल्या मराठीपणाचं सगळं वर्णन आहे आणि फार भेदक आहे असं मला वाटतं. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. हे जे आपलं मराठी पण जे हे फार म्हणजे हा अत्यंत नापीक असा प्रदेश एकेकाळचा. वर गुजरात आणि खाली कर्नाटक हे अतिशय सुपीक. तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा, वहाण पायी अंगी कांबळी उषा खाली धोंडा. तरी सुद्धा काय करतो तो, वेळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात. वेळा कोयता घेऊन काहीतरी करतो त्या जिराईत जमिनीमध्ये, पाणी नाही. वेळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात, इकडे कर्नाटक हसतसे तिकडे गुजरात. आणि मग तो चिडतो की सर मी एवढा प्रयत्न करतोय सगळं याच्यामध्ये काहीतरी पिकवायचं आणि हे हसतायत मला. आणि मग आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. आता इस्तंबूल थरारे का तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही. इस्तंबूल म्हणजे तुराणी लोकांचा देश, मुघलांचा, आणि बंगाल म्हणजे रघुजी भोसलेने जे काय बंगालचं केलेलं होतं ते. म्हणून आणि मराठा भाला घेई दख्खन कंगाल, इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल. धन्यवाद. धन्यवाद सर. मी रितेश देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आता मंचावरती यावं आणि आपल्यासमोर कविता सादर करावी. रितेश देशमुख सरांना विनंती की आपण कृपया मंचावरती या आणि कविता सादर करा. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने इथं हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. राजजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि
ते विचारत नाहीत, ते सांगतात. हा त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत. खरं म्हणजे ह्या स्टेजवरती, ह्या मंचावरती एवढे मान्यवर आहेत. माझी जागा तिथं नाहीच आहे, माझी जागा इथं असली पाहिजे होती. पण मला हा मान दिल्याबद्दल राजजी, मी आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय आशाताई, आदरणीय जावेद साहेब, आदरणीय राजसाहेब आणि इतर सर्व मंडळी, खरं म्हणजे कविता म्हणायचं आणि माझा असं काहीही संबंध नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करणार आहे. अशोक मामांचं झाल्यानंतर आता मी काय म्हणू याच्यावरती, आणि कसं म्हणू, काय म्हणू हे मी ठरून आलो आहे, पण कसं म्हणू ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे. सगळेजणच म्हणाले की 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की इथे कविता म्हणायची आहे. पण मी आशूंचं ऐकलं, अतिशय उत्तम आशू. पण राजजींना मला विचारायचं की खरंच ह्यांना पण 4 दिवसच सांगितले होते का, हा प्रश्न मला पडलेला आहे. का तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं? कुठल्याही गोष्टीत एवढी तयारी करून येतात ते, म्हणजे खरंच ही अत्यंत चांगली गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आणि मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी, आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे जय हे. आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. कुणी सुरुवातीला उठतो, कुणी हळूहळू सावरतो. सावधान समजत नाही, विश्राम आठवत नाही. मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी. व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. हे सिंध कुठे आहे हो, उत्कल की उच्कल बंगा. आधी यमुना येते ना, का विंध्य हिमाचल गंगा. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. जय हे होताच पटापट, बसतो आम्हीही खाली. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला.
कुरवाळत म्हणतो डॅडी, कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. अँथम म्हणतात ह्याला, अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. वा वा. अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. धन्यवाद. धन्यवाद रितेश सर, थँक्यू सो मच. फार सुंदर कवितेची निवड होती. आपण आपल्या सोयीनुसार, आपण संधीनुसार देशभक्त होतो याच्यावरती भाष्य करणारी कविता होती. थँक्यू रितेश सर, थँक्यू सो मच. मी आता विनंती करतो अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना की त्यांनी मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. खूप मनापासून तुमचं स्वागत. थँक्यू. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली. मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते, कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती, आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे. सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामतच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप मनापासून तुमचे आभार. आणि आता एक असं नाव ज्यांच्या लोकप्रियतेला, ज्यांच्या विचारांना, ज्यांच्या बुद्धिमत्तेला कुठल्याही भाषेचं, जातीचं, देशाचं बंधन नाही,
आपल्या जन्माच्याही आधीपासून ज्यांनी लिहिलेले डायलॉग्स आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत, ज्यांचे आपण खूप मोठे फॅन्स आहोत, अनेक कलाकारांना ज्यांनी त्यांच्या वाक्यांमुळे सुपरस्टार केलं, आपल्या सगळ्यांचे लाडके जावेद अख्तर साहेब. मी अनेक नटांचे इंटरव्ह्यूज ऐकतो, पाहतो, त्याची पारायण करतो, तितके मी त्यांचे व्हिडिओज पाहतो, मला ते अत्यंत आवडतात. त्यांचं मध्यंतरी एक वाक्य मला खूप आवडलं की तुम्हाला भावनांचा बंगला जर फार मोठा बांधायचा असेल तर शब्दांच्या विटांचा संग्रह खूप करून ठेवा, असं म्हणणारे जावेद अख्तर साहेब, मी यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि आपले विचार मांडावे. मंच पे बैठे बुद्धिजीवियों, आदरणीय देवियों, सज्जनों, मैं इस मंच पे बैठा बहुत देर से सोच रहा था कि मैं यहाँ क्यों बैठा. मैं हिंदी जानता हूँ, उर्दू जानता हूँ, मराठी जानता हूँ, इस मंच पे इतनी देर से क्यों बैठा. फिर मुझे ध्यान आया कि आजकल बहुत से लोग बहुत सी जगहों पे बैठे हैं जहाँ उन्हें नहीं बैठा होना चाहिए था, तो एक मैं भी सही. तो मैं पहले तो धन्यवाद करूंगा अपने बहुत पुराने और बहुत अच्छे दोस्त आशुतोष जी का. उन्होंने बहुत सारी ऐसी बातें कह दी जो मैं कहना चाह रहा था, और अच्छा है कि उन्होंने कहा, इसलिए कि उन्होंने जितनी अच्छी तरह कहा शायद मैं नहीं कह पाता. लेकिन दो बातें एक आध जो रह गई वो मैं पॉइंट आउट करना चाहूँगा. मुझे बड़ी हैरत होती है जब एक आम महाराष्ट्रियन नहीं जानता कि उसका धरोहर क्या है. ये मामूली धरोहर नहीं है, ये नहीं है कि हर जगह ऐसा मिल जाता है. आप देखिए मुक्ताबाई, जनाबाई, बहनाबाई जिनका जिक्र किया है इन्होंने, ये उस वक्त एक माननीय, आदरणीय, एक सुपरस्टार पोएटेस थी कि जब यूरोप में कोई औरत अगर लिखती थी तो उसे एक मर्द का नाम देना पड़ता था. ये यहाँ पॉसिबल था. इवन नॉर्थ इंडिया में भी बहुत जगह सिर्फ जो कोडजाज हैं वो तो शायरी वारी कर लेती थी, शरीफ औरतों का ये काम नहीं समझा जाता था. ये लिबरेशन, ये एम्पावरमेंट औरत का यहाँ था. जहाँ तक संत ज्ञानेश्वर हूँ, संत तुकाराम हूँ, संत एकनाथ हूँ, पता नहीं आप लोग उन्हें कितना याद करते हैं. मुझे ये हैरत होती है कि चाहे तेलुगु अपना मराठी के अन्नभाऊ साठे हों, पीएल देशपांडे हों, विजय तेंदुलकर हों, अगर नॉवलिस्ट आप बोलिए तो नासी फड़के हो, खांडेकर हों, दलित पोइट्स हों तो दिया पवार, फिर एक फीमेल पोइट है, वेरी इंपॉर्टेंट पोइट, प्रज्ञा पवार. दिया पवार तो उनके फादर थे. नामदेव ढसाल, नाम आप गिनते जाइए. पीके अत्रे, पीके अत्रे का एक पता नहीं कितने लोगों को मालूम है कि उन्होंने एक दैनिक मराठा एक पेपर निकाला था और उन्होंने किसी से पैसा नहीं लिया. उन्होंने कहा हर महाराष्ट्रियन मुझे सिर्फ 1 रुपया देगा, मैं 2 रुपये नहीं लूँगा. और 1-1 रुपया लोगों से लेके उस पेपर को चलाया. ये 2 जगह मुझे मालूम है हिंदुस्तान में, एक बंगाल और एक महाराष्ट्र, जहाँ कम से कम आज से 25-30 साल पहले तक तो गरीब से गरीब आदमी और एक जो मध्यम वर्ग का परिवार होता था उसके बजट में पुस्तक का हिस्सा होता था कि ये मैगजीन लेने हैं, ये किताबें इतनी तो खरीदनी है इस महीने. मुझे मालूम नहीं अब बजट चेंज हो गया है कि वही है. मगर इसको सेलिब्रेट क्यों नहीं करते आप लोग? मैं तो इस शहर में चारों तरफ घूमता हूँ, मैंने तो इन बड़े बड़े राइटर्स के, बड़े बड़े पोइट्स के कोई स्कल्पचर कहीं देखे नहीं हैं. बड़े चौराहे इनके नाम पे देखे नहीं हैं. क्यों? ये एक ऐसा सीक्रेट क्यों है जिसे ढूंढना पड़ता है? इस पे तो आपको गौरव होना चाहिए.
मगर कोई वजह है कि कुछ इस मामले में आप बहुत अंडर प्ले करते हैं। ये बात ठीक नहीं है। हम तो होना ये चाहिए कि अगर आदमी मुंबई के एक कोने से दूसरे कोने जा रहा है तो हर चौहे पे बड़े कलाकार का, भले बड़े संगीतकार हो, हमारे संगीत में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, स्पोर्ट्स में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन है, साहित्य में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, और देश में आने वाले नए विचार। गेट वे ऑफ इंडिया सिर्फ वहाँ नहीं है ताज में के सामने, ये मुंबई जो है, ये महाराष्ट्र जो है, ये गेट वे ऑफ इंडिया है। पूरा दलित मूवमेंट कहाँ से शुरू हुआ? यहाँ से हुआ। जो नए विचार आए, दुनिया हिंदुस्तान की पहली लेडी डॉक्टर एक महाराष्ट्रियन थी। कहीं है उसका स्कल्पचर, स्टैचू उसके नाम का, लोग जानते हैं उसके बारे में। आपके घर में खजाना गड़ा हुआ है और आप उसे बाहर नहीं निकाल रहे, पता नहीं क्यों। खैर चलिए, तो अब काफ़ी मैंने आपको क्रिटिसाइज कर लिया, अब कुछ दूसरी बातें करूं। ये क्या है क्या? पहले हमेशा भाषा और साहित्य, इनकी आज की दुनिया में इनकी क्या महत्वता क्या है, क्यों ज़रूरी है? जब जैसा कि राज जी ने कहा कि मैंने हमेशा ये कहा है कि लोगों को अपनी मातृभाषा आनी चाहिए। क्यों आनी चाहिए? ऐसी क्या बात है भाई? अब ऐसी अगर मैं भाषाएं आ गई, एक महाराष्ट्रियन फ्लुएंट हिंदी बोलने लगा और फ्लुएंट अंग्रेजी बोलने चलो, हो गया काम। तो फिर ये भाषा, मातृभाषा जो है, उसके आने की क्या ज़रूरत है और बहुत ज़्यादा है। एक बात याद रखिएगा कि पेड़ जितना ऊपर जाए और जितनी उसकी डालियां और शाखें, ब्रांचेस दूर तक फैलें, उतनी ही जड़ें गहरी होनी चाहिए, वरना पेड़ गिर जाएगा। भाषा सिर्फ मैंने कहा और आपने समझा, आपने कहा और मैंने समझा नहीं है, इससे बहुत ज़्यादा है। भाषा आपकी पहचान है। भाषा आपका अपनी ज़मीन से, अपनी धरती से रिश्ता है, अपनी संस्कृति से, अपने इतिहास से रिश्ता है भाषा। आप एक बच्चे को उसकी भाषा से काट दीजिए, वो अपनी संस्कृति से, अपनी तहजीब से, अपने इतिहास से कट गया। अब वो कहीं का भी हो सकता है या कहीं का भी नहीं रहा। ये बहुत ज़रूरी है। लेकिन कभी कभी मैं देखता हूँ कि लोग अलग अलग भारत में ये बात करते हैं, इंग्लिश को साफ नहीं। हमको, हमारे बच्चों को मल्टीलिंगुअल होना चाहिए, हमारे बच्चे को इंग्लिश आनी ही चाहिए, बट नॉट एट द कॉस्ट ऑफ हिज मदर टंग। इसलिए कि वो दिन गए जब इंग्लिश अंग्रेज़ों की ज़बान थी, वो अब उनकी ज़बान नहीं है, वो अब दुनिया की ज़बान है। वो हर जगह समझी जाती है। और अगर आपको दुनिया से डील करना है, दुनिया से कुछ रखना है, रख रखाव, तो आपको इंग्लिश आनी चाहिए, इसमें तो कोई शक ही नहीं। लेकिन उसके साथ आपकी अपनी पहचान, आपकी अपनी जड़ें बहुत ज़रूरी हैं, और वो आपको आपकी भाषा ही देगी। चलिए, आपने भाषा सीख ली, तो अब ये क्या ज़रूरी है कि भाई साहित्य भी पढ़ा जाए। साहित्य में क्या बात? साहित्य में एक बड़ी अजीब बात है, वो किसी भी भाषा का हो, जो अच्छा साहित्य है वो दो बातें बताता है जो दोनों एक दूसरे के खिलाफ है। एक बात ये बताता है कि दुनिया में कैसे कैसे अजीब लोग हैं, कैसे कैसे संस्कार हैं, कैसे कैसे जीने के ढंग हैं, कैसे कैसे रवाज हैं, रीतें हैं, कितने अलग हैं। और उसी समय एक और बात भी बताता है कि दुनिया के सारे लोग कितने एक जैसे। आपकी जो सरगम है भावनाओं की, वही 7 सुर है। वो किसी भाषा में बचे, किसी दुनिया के किसी कोने में बचे, सुर 7 है। यही जिंदगी है। हम में एम्पैथी पैदा होती है, हम में अंडरस्टैंडिंग पैदा होती है उन लोगों से
जिनके शायद हम देश कभी नहीं गए, या वो अगर हमारे ही देश में है तो हम उनके घर के अंदर कभी नहीं गए। जो हिस्टोरियन है वो तो इतिहास लिखता है बादशाहों के, हुकूमतों के, राजाओं के, जंगों के। ये तो साहित्यकार है जो इतिहास आम आदमी का लिखता है। जब वो आपको एक घर की कहानी सुनाता है, ये कौन बताएगा? ये हिस्टोरियन थोड़ी बताएगा, साहित्यकार थोड़ी, ये इतिहासकार तो नहीं बताएगी, ये तो वही बताएगा। फिर आपको लगेगा कि हो सकता है इनका वर्ग अलग है, इनका धर्म अलग है, इनकी भाषा अलग है, इनके मुल्क में कुछ और दूसरे रीति रिवाज है, लेकिन इनके दुख सुख तो हमारे ही जैसे हैं। आप में इंसान से मोहब्बत पैदा होगी, आप इंसान को बेहतर समझेंगे। आप हर एक के घर नहीं जा सकते, हर कल्चर को पर्सनली जाके नहीं देख सकते, लेकिन एक अच्छा नॉवल, एक अच्छी शॉर्ट स्टोरी आपको उन लोगों से मोहब्बत करा देगी जिनसे अभी आपकी मुलाकात नहीं हुई। ये है इतिहास। अब इसमें ये तो हुआ प्रोज। पोइट्री का किस्सा ये है कि पोइट्री, कमाल की बात यह है कि भाषाएं दुनिया में इसलिए बनी थी कि मैं बोलूं और आप समझें और आप बोले और मैं समझूं, लेकिन अक्सर कम्युनिकेशन में जो बाधा है वो भाषा होती है, वो दीवार बन जाती है। और इस दीवार में अगर कोई खिड़कियां हैं तो वो है अनुवाद। भाई हम तो जर्मन नहीं जानते, मैं फ्रेंच नहीं जानता हूँ, मैं स्पेनिश नहीं जानता हूँ, मैं इटालियन नहीं जानता हूँ, मैं रशियन नहीं जानता हूँ, लेकिन इनका मैं अगर साहित्य जानता हूँ तो थैंक्स टू इंग्लिश। अगर मैं बंगाली लिटरेचर का जानता हूँ तो थैंक्स टू उर्दू, इसलिए कि उर्दू में एक समय में सारा क्लासिकल बंगाली लिटरेचर ट्रांसलेट हुआ। ये काम बहुत सीरियसली होना चाहिए हमारी मराठी भाषा के लिए। इसका ट्रांसलेशन मैं आपको बताऊं, मैं तो 19 साल का था तकरीबन जब मैं मुंबई आया। मैं आया था नॉर्थ इंडिया से, यूपी से। हम अपनी दुनिया में खुश होते हैं। एक कूप मंडूक कहलाता है ना, कूप मंडूक वो होता है संस्कृत में जो कुआं में रहता है मेंढक और अपने ही कुएं को पूरी दुनिया समझता है। हम में से अक्सर लोग कूप मंडूक हैं। जब मैं यहाँ आया तो मुझे एक शब्द नहीं मालूम था मराठी साहित्य के बारे में, मराठी राइटिंग के बारे में। मेरे कुछ मराठी महाराष्ट्रियन दोस्त थे, वो मुझे ले गए, उन्होंने विजय तेंदुलकर का प्ले दिखा दिया मुझे। मैं आपसे यकीन कहता हूँ करिए आप कि मैं ज़मीन पे घुटनों के बल बैठ गया। मैंने ऐसा कुछ देखा ही नहीं था, ऐसी राइटिंग मैंने नहीं देखी थी। हमारे साहित्य में ऐसी राइटिंग नहीं है जो विजय तेंदुलकर की है, कि सच को पूरी तरह से इंसान को खोल के सच बाहर निकाल दिया। यदि ये हो तुम, इतनी बेरहमी से सच किसी ने मेरे मुंह पे मारा हो ये कभी नहीं हुआ था। तो फिर मुझे दिलचस्पी हुई, मैं प्लेस देखता रहा और हमेशा अपने महाराष्ट्रियन दोस्त के साथ जाता था। वो बराबर में बैठ के मुझे बताता रहता था क्या हो रहा है। कुछ कुछ अभी तो हम लोग इतने बरस हो गए, कुछ समझ में भी आता है, ऐसी बात नहीं। यहाँ जो कविता सुनाई गई मेरे ख्याल से काफ़ी हद तक मेरी समझ में ही आ रही थी, लेकिन फिर भी ख़ासतौर से पोइट्री का ट्रांसलेशन का झंझट ऐसा है कि आप एक इत्र की शीशी लें और उसे दूसरी बोतल में कितने भी संभाल के उंडेलें, कुछ न कुछ सुगंध को खो जाएगी। ऐसा ही है पोइट्री का ट्रांसलेशन। प्रोज हो जाती है, प्रोज बहुत अच्छी हो जाती है, पोइट्री बड़ा मुश्किल है। लेकिन मैं ऐसा समझता हूँ कि जो लोग हैं जिन्हें मराठी भाषा से प्यार है वो इसे संभाल के तो रखें, लेकिन हमारी देश की अलग अलग भाषाओं में ट्रांसलेशन लोगों को, पूरे हिंदुस्तान को मालूम होना चाहिए पीएल देशपांडे कौन है, विजय तेंदुलकर कौन है। और आज की पोइटर जो है गौरी देशपांडे हैं, सानिया है, शांता शेल्के हैं। लोग क्यों नहीं जानते उन्हें? ये तो मेरी किस्मत अच्छी है कि मुझे कुछ ऐसे दोस्त मिल गए जिन्होंने बताया, जिन्होंने सिखाया, जिन्होंने ट्रांसलेट करके मुझे दिया। मगर हिंदुस्तान विजय तेंदुलकर और पीएल देशपांडे को ना जाने तो ये तो हिंदुस्तान के लिए शर्म की बात है। ये जिम्मेदारी हमारी बनती है कि इसको हम ट्रांसलेट करें। मेरी अपने एक दोस्त से बात हुई, मैंने उनसे कहा तुम मुझे सेलेक्ट करके
50 मराठी पोएम्स दो, तुम मेरे साथ बैठना, तुम मुझे बताते रहना, मैं उन्हें पोइट्री में ही ट्रांसलेट करूंगा। मैंने ये काम रविंद्रनाथ टैगोर की कविताओं के साथ किया, उनके गीतों के साथ। एक है अनंत, आप लोग कभी यूट्यूब पे जाके सुनिएगा, उनके जो रविंद्र संगीत है उसको ट्रांसलेट किया है टू द सेम ट्यून, जिस ट्यून में वो ओरिजिनल गाया जाता है उस पर ही ट्रांसलेट किया है। तो ये हमारा मेरे ख्याल से कर्तव्य बनता है। हम जो आ गए बाहर से रहे, मैं तो यहाँ समझिए 55 साल से यहीं रहता हूँ, वहाँ 53-55 साल से, लेकिन मेरी कोई और भाषा है तो मेरा कर्तव्य है, मेरा ये कर्तव्य है एज अ राइटर कि मैं एक पुल बनूं मराठी और दुनिया की दूसरी जबानों के बीच में। इसलिए कि जो कुछ है आज मैं जो भी हूँ वो तो यहीं से, इसी धरती से मिला है, और वो और कहीं जैसे मिलता भी नहीं, यहीं से मिल सकता था। अब यहाँ यह एक कवि सम्मेलन चल रहा है तो अब मेरा फ़र्ज़ बनता है कि मैं भी एक कविता आपको सुना दूँ। मैं 2 तरह की कविताएं लिखता हूँ, कुछ लंबी, कुछ बहुत लंबी। तो मैं आपको बहुत लंबी नहीं सुनाऊंगा। इस कविता का शीर्षक है वक्त, समय, टाइम। कमाल की बात है कि कोई भी चीज़, या हद तो यह है कि कोई भी इंसान, अगर वो हमारे आसपास बहुत ज़्यादा है तो हम उसे ध्यान से नहीं देखते। जो कभी कभी होता है, जो कभी कभी दिखाई देता है, उसे बहुत ध्यान से देखते हैं। लेकिन जो है, कितने लोग सोचते हैं कि समय क्या है, भाई 2 घंटे निकल गए, कहाँ निकल गए, कहाँ है, अभी कहीं यहाँ से निकल गए हैं तो कहीं तो गए होंगे, कहाँ है, और निकल क्या गया, चला क्या गया, वो क्या था, मटेरियल था, कोई चीज थी, क्या चल रहा है, इस पे ही कविता है। इसमें 2 एक अनफेमिलियर वर्ड होंगे मुझे, तो मैं विश्वास करता हूँ बातचीत पोइट्री इसलिए होती है, राइटिंग इसलिए होती है कि दूसरे लोग ज़्यादा से ज़्यादा समझें। तो मेरी बहुत ट्रांसपेरेंट भाषा है, लेकिन फिर भी अगर टॉपिक अनयूजुअल हो तो 2-4 अनयूजुअल वर्ड भी आ जाते, मैं उन्हें ट्रांसलेट करूँगा। ये वक्त क्या है, ये क्या है आखिर के जो मुसलसल गुजर रहा है। ये जब न गुजरा था तब कहाँ था, कहीं तो होगा। गुजर गया है तो अब कहाँ है, कहीं तो होगा। कहाँ से आया, किधर गया है, ये कब से कब तक का सिलसिला है। ये वक्त क्या है, ये वाकई, हादसे, तसादुम, these incidents, these accidents, these conflicts, every pain, every pleasure, every happiness, every sadness, every sorrow, every joy, ये वाकई हादसे, तसादुम, हर एक गम और हर एक मसरत, हर एक अजियत, हर एक लज्जत, हर एक तबस्सुम, इस्माइल, हर एक आंसू, हर एक नगमा, हर एक खुशबू, वो जख्म का दर्द हो कि वो लम्स, स्पर्श का जादू, खुद अपनी आवाज़ हो कि माहौल की सदाएं, ये जहन में बनती और बिगड़ती हुई फजाएं, ये फिक्र में आए जलजले हों कि दिल की हलचल, तमाम एहसास, सारे जज्बे, ऑल फीलिंग्स, ऑल इमोशंस, ये जैसे पत्ते बहते पानी की सतह पर जैसे तैरते हैं, अभी यहाँ है, अभी वहाँ है, और अब है ओझल। दिखाई देता नहीं है लेकिन ये कुछ तो है जो कि बह रहा है। ये कैसा दरिया है, किन पहाड़ों से आ रहा है, ये किस समंदर को जा रहा है, ये वक्त क्या है। कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं। कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं, मगर हकीकत में पेड़ अपनी जगह खड़े। तो क्या ये मुमकिन है, सारी सदियां कतार अंदर कतार अपनी जगह खड़ी हो, ये वक्त साकित हो और हम ही गुजर रहे हों।
इस एक लम्हे में सारे लम्हे, तमाम सदियां छुपी हुई हो, न कोई आइंदा न गुज़िश्ता। जो हो चुका है वो हो रहा है, जो होने वाला है हो रहा है। मैं सोचता हूँ कि क्या ये मुमकिन है, सच ये हो कि सफ़र में हम हैं, गुजरते हम हैं, जिसे समझते हैं हम गुजरता है वो थमा है, गुजरता है या थमा हुआ है, इकाई है या बटा हुआ है मुंजमद या पिघल रहा है, किसे खबर है, किसे पता है ये वक्त क्या है। थैंक यू। आय एम व्हेरी सॉरी, पण जावेद साहेबांनी एक जे मराठा या दैनिकाच्या इन्सेप्शन बद्दल सांगितलं ते मला सांगायचं आहे की ती घटना इथे घडली. इट हॅपन हिअर, ह्या शिवतीर्थावर, शिवाजी पार्क आपण जिथे आहोत तिथे घडली ही घटना. आणि प्रबोधनकार साहेब, राजसाहेबांचे आजोबा उपस्थित होते मंचावर आणि सेनापती बापटांनी सांगितलं की एक दैनिकाची जरूर आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, आणि अत्रे साहेबांनी ती चॅलेंज घेतली आणि त्याबद्दल जावेद साहेब इथे बोलले. फार महत्वाची गोष्ट आहे. काय भाग्य आहे आमचं, तुमचं सुद्धा, की आपण जावेद अख्तर साहेबांना आज एवढं जवळून, एवढं मनापासून ऐकलं. त्यांनी फार शुद्ध भाषेत आपल्याला सांगितलं आहे कि आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, शोहरत है, दौलत है, तुम्हारे पास क्या है, मेरे पास मराठी आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या बोलण्यातनं. आणि आता मंचावरती कविता सादर करायला आमंत्रित करूया. अत्यंत मेहनतीने, प्रामाणिक कष्टाने, खूप काम करून, खूप विचार करून, एका दिग्दर्शकाच्या विजनने, ज्या नटाने, ज्या कलाकाराने आपल्यासमोर छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा जिवंत केले, अजरामर केले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विकी कौशल सरांचं. नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी. नाही, मी मराठी बोलू शकतो. 10वीपर्यंत शिकली आहे मी मराठी. 10वीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते, इंग्लिशमध्ये कमी आले होते. पण इतकी छान नाही आहे, तो भूल चूक माफ. पण जावेद साहब के बाद यहाँ पे आना आणि ते पण मराठी में कविता पढ़ना, मतलब मेरे ज़िंदगी का सबसे नर्वस मोमेंट है ये. सो प्लीज़ भूल चूक माफ़ करना. नॉन महाराष्ट्रियन होकर, जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो, जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है, जो काम महाराष्ट्र में करता है, उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है. और खरंच खूब धन्यवाद राज ठाकरे सर, मुझे ये मान देने के लिए. मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे, तो आशा मैम बैठी थी वहाँ पे. उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ. मराठी मध्ये? मैंने कहा हाँ. आशा मैम म्हटले तोबा तोबा. कोशिश करूंगा मैम. कविता का नाम कणा. और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, तो मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा. मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन. छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है. कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटलं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इतका विलक्षण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं येऊन आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये कविता सादर करतायत. कोणी अमराठी आहे, कोणी मराठी भाषेमध्ये काम करत नाही, कोणी वृत्तपत्र क्षेत्रातला आहे, कोणी प्रिंट मीडियामधला आहे, कोणी डिजिटल मीडियामधला आहे, कोणी कलाकार आहे. पण ही सगळी माणसं मराठी भाषेतल्या कविता सादर करतायत. मला वाटतं हा व्याप्त विचार ज्यांच्या डोक्यातनं आला आणि ज्यांनी ही मोठ बांधली ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राजसाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की तुमच्या व्हिजनमधून, तुमच्या विचारांमधून ही वेगवेगळ्या विचारांच्या लोकांची मोठ बांधली गेली आणि एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळाला. पुढचं नाव स्पृहाताई. आणि आता इथे मंचावर मी आमंत्रित करणार आहे अशा एका व्यक्तीला. आजच्या कार्यक्रमामधली ही सर्वात सुंदर आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. या व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर काही गरजच नाही आहे, पण मी आज कवितेचा कार्यक्रम असल्यामुळे शब्दप्रभू सुरेश भट साहेबांच्या शब्दांचा आधार घेणार आहे आणि तो आधार घेऊन त्यांना मंचावर बोलावणार आहे. सुरेश भट साहेबांनी असं लिहिलंय, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. वा 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 वा. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा मतवाला, हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा मतवाला, तलवार तुझ्या गीतांची बिजली समतळपत राहो. आणि तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला, तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला, एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवित राहो. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय आशाताई भोसले यांचं. एक मिनिट. नमस्कार. बरोबर आहे. नमस्कार, नमस्कार. पाठी बसलेल्या सर्व मान्यवर लोकांना माझा प्रणाम. मला नावं लक्षात राहत नाहीत, नातवांची नावं पण इकडं तिकडं होतात, तर ह्या लोकांची नावं बहुतेक मला घेता येणार नाहीत, म्हणून मी मान्यवर लोकांना सगळ्यांना प्रणाम करते. मला इथं राजसाहेबांनी बोलवलं ते त्यांच्या प्रेमामुळं की गेल्या जन्माच्या कुठल्या वैरामुळं. आता बघा, हा माईक असाच ठेवायला पाहिजे नाही. बरं, माझा कवितेशी संबंध वयाच्या 10व्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे. मराठी 4थी जेमतेम केलेली बाई आहे. याच इथंच विद्यापीठ आहे. कोल्हापूरला विद्यापीठात होते
इथं पण शिवाजी पार्क जवळच शाळा आहे, मला नाव आता लक्षात नाही आहे, बालमोहन विद्या मंदिरची तिथे मी शिकलेली आहे थोडीफार. आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप सुसंस्कृत होतो, अग्रेसर होतो. पण मला असं वाटतं की ती जी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत राजसाहेबांनी जी पुस्तकं ठेवलेली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर खरे सुसंस्कृत व्हाल. कारण मी 10 वर्षापासून पुस्तकं वाचत आलेले आहे, खूप पुस्तकं वाचली. ह ना आपटे, नाह आपटे, खांडेकर, वि. स. खांडेकर, नासी फडके, भावे, पुरंदरे, अप्पा दांडे, जे म्हणाल ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे. माझा वाचनाचा नाद खूप होता, त्यामुळं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू शकते आहे. कारण कोल्हापुरामध्ये राहिलेले कोल्हापुरी भाषेचं तेज पाणी चढलेलं होतं भाषेवर, पण ते काढून टाकलं या पुस्तकांमुळं. आता आपली भाषा बघा, 2 कोसावर भाषा बदलते. मराठी भाषा 2 कोसावर बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते, पण ती गोड असते. कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा. काय र कुठं चालल्या तर आता या की इकडं, चहा प्या की, काही व्हायचं भाकर तुकडा खाऊन जा की, 4-7 कोर खाल्लं तर काय होतंय तू बसले, अशी भाषा असते. मी इंदोरला गेले, तिकडं काय ग तू कुठं आलीस ग, आता माझ्या घरी येतेस का ग, तू खाणार काय, जेवायला करू का, अशा माझ्या नात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात. अशी मराठी आहे त्यांची. तिथून मी आजोळी गेले की व माय कुठं चाली राहिनीस, आमच्या घराला चल की, अशी भाषा आहे ती, खानदेशी भाषा. फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते, कारण 75% शुद्ध भाषा आता राहिलेली आहे. 25% मुंबईमध्ये राहिलेली आहे. हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये उद्या 200 लोक येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही होय. म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते. मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आई मराठी बोलली पाहिजे. आई ही मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते, गुटीमधनंच भाषा मुलाला शिकवते, दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे. जर आईच मराठी नसेल, समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार, शिकणार. आणि ते आजच्या जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे, कारण मला माहीत आहे की फार महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलं पाहिजे, तर मातृभाषा तर येऊच शकेल ना आईनं बोलली तर. मी असं सांगते की आजकाल मराठी लोक मराठी घरात न बोलताना इंग्लिशच बोलतात. हे गुड मॉर्निंग, आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली, मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली, सुप्रभात म्हणा की, असं मला असं वाटतं. आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनटं, मराठी शाळांमधून 1 तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 1 पान रोज वाचायचं, असं करावं मला असं वाटतं. आणि ते पुस्तक आईकडं पण पोचलं करायला पाहिजे, कारण
आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास, खरा इतिहास काय आहे, इंग्लिशांनी लिहिलेला नाही, आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे. माझ्या मागं इतकी शिकलेली माणसं बसलेली आहेत, सगळे पेपरचे लोक आहेत, सगळे ॲक्टर लोक इतके शिकलेले आहेत. मला का बोलवलं हेच मला कळलेलं नाही इथं, पण आता ते आले आहे तर मला ही कविता कोणी लिहिलेली आहे ते मला माहीत नाही, त्याचं नाव नाही आहे, पण ती कविता बघा कशी आहे. जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी अवघडलेली. छान आहे ना कविता? ही गुलजारींनी लिहिलेली असं वाटतं की नाही? हजरत खलील बिन अहमद बसरी हा संत वृत्तीचा विद्वान होता. एकदा मक्का मदिना जवळून जात असताना तिथे जे धोबी कपडे धुत होते त्याचा लयबद्ध आवाज ऐकून त्यांना अरबी छंद सुचला. त्या छंदाला अरबीत अरूज असे म्हणतात. वृत्त होते मुफाईन लून. या छंदात केव्हा तरी पहाटे ही गजल लिहिली आहे. अरबी छंदशास्त्र सरळ ठेवून यमक उपांत यमक हे 2 नियम पाळून भटांनी ही कविता लिहिली आहे. अरबी गजलाच्या तोडीची लिहिली आहे. अभिजात मराठीचे हे खास सौंदर्य आहे. ही अरबी वृत्त, छंद, रदीब, काफिया हे नियम पाळून अरबीपेक्षाही उत्कृष्ट गजल निर्माण केलेली आहे. अभिजात मराठीचे अभिजात्व आहे. मी तुम्हाला ही गजल कविता सगळ्यांनी म्हटल्या, फार सुंदर कविता म्हटलेल्या आहेत, तेव्हा मी तुम्हाला ही गझल म्हणून दाखवते. म्हणून म्हणजे बोलून दाखवते. कारण राजसाहेबांनी मला सांगितलं होतं की गायचं नाही बिलकुल, फक्त बोलायचं आहे. ही गझल तुम्ही ऐकली असेल, बऱ्याच वर्ष ऐकली असेल, पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही. सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत, आवाजावर और गाण्यावर निघून जातात. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून फसवून रात गेली. केव्हा तरी पहाटे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली. अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा, अजूनी सुगंध येई दुलईस मोगरीचा,
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली. अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी. अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी. हलकेच कूस माझी बदलून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. स्मरल्या मला न तेव्हा, स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती. स्मरल्या मला ना तेव्हाच गीत पंक्ती. मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. केव्हा तरी पहाटे. मराठी भाषा इतकी लवचिक आहे, इतकी गोड आहे. मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो, अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवार पण आहे. आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठला कुठे अर्थ निघून जातो आणि ऱ्हस्व दीर्घ सगळं बघावं लागतं. चार 5 दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशा दे म्हटलं काय. त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीत आणि तो ठाकरे आवाज. त्या आवाजात त्यांनी म्हटलं आशाताई, मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं अहो नाही हो, ते काय ना मी काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. बरं म्हटलं मी येते. मी आजारी होते तरीसुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं. ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली, त्या माणसाला मी काय नाही म्हणू. ज्या माणसांनी कुठं जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले, त्याला मी काय नाही म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का. नाही, तसे ते दोस्त आहेत माझे. त्यामुळं मी आज इथं आहे. माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी आलेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करण्यापूर्वी आज हा इतका अप्रतिम सोहळा इथे आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून, अगदी मनापासून आभार. आज आपण सगळेजण इथे कवितांच्या प्रेमापोटी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम संपण्यापूर्वी राज्यगीत आणि आपलं राष्ट्रगीत इथं सादर होईल.
आणि त्यानंतर आपण सगळेजण इथून निघू. मी विनंती करते की कृपया राज्यगीत इथे चालवावं. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तराखी महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर राष्ट्रगीत सादर होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि काव्यवाचन सोहळा इथे संपूर्ण झाला असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शुभरात्री.